भू स्वाहा अग्नये इदं नमः भुव स्वाहा वायवे इदं नमः स्वस्वाहा सूर्याय इदं नमः भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः. नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 24वा दिवस. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभो निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेंद्र तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावर दंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवैः सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा. गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. काल पुरंजनाची कथा ऐकली आपण. नारद सांगताहेत, मैत्रेय ऋषी पण विदुराला सांगतायत आणि नारदही प्राचीन बर्हीला सांगतायत. त्यांनी खूप अविधी यज्ञ केले होते आणि त्याच्यापासून तो मला काहीतरी संदेश द्या म्हटल्यावर ही कथा नारद म्हणतात कथेतून सगळं समजतं म्हणून कथा सांगतायत. ती कथा आपण काल ऐकली, त्याचं तात्पर्य काय हे आज पुढच्या ह्याच्यात अध्यायात सांगितलेलं आहे. की पुरंजन म्हणजे आपला जीव आणि परमेश्वराची लीला अविज्ञात आहे, तेथे बुद्धी काही काम करू शकत नाही. भगवान जीवाला म्हणतात की म्हणजे जसं काही खायचं काम फक्त तू कर, पचवायचं मी बघतो. पचाम्यन्नम चतुर्विधम जे सांगितलेलं आहे. समजा की आपण एक गाडी आहे, आपण म्हणजे गाडी आहे, जीवात्मा यात्री आणि परमात्मा चालक. त्यांच्यातलं नातं सांगायचा जास्तीत जास्त प्रयत्न केलाय की चालकाने सतत जाग राहावं लागतं. आपण झोपू शकतो पण आपल्या अंतरात्म्यातला परमात्मा कधी झोप काढतोय असं कधी पाहायला मिळत नाही. तो झोपला तर संपलंच, म्हणजे काही आपणच झोपू कायमचे. म्हणून तो सतत जागृत असतो. आणि मग आता ते जे त्याचं सांगितलेलं आहे की ती जी स्त्री असते तो एका नगरात प्रविष्ट होतो. हे नगर म्हणजे मानवी शरीर. तिथं गेल्यावर सुंदरी भेटली, तिचा परिचय ती देते, मी कोण आहे माहिती नाही, म्हणजे मी तुम्हाला माझं कुलगोत्र वगैरे ती स्त्री सांगते मला माहिती नाही. 1100 मुलं तिला म्हणजे होतात. तस ते सांगितलंय की बुद्धी ही पुरंजिनी आणि 11 इंद्रियांच्या सुखोपभोगाची इच्छा म्हणजे ती 11 संतानं. आणि त्यांच्यापासून ज्या प्रत्येक इंद्रियाच्या असंख्य शेकडो इच्छा असतात ती त्यांची संतानं. आणि या मुलांच्या पारस्परिक युद्धाचा प्रसंग म्हणजे आपलं संकल्प विकल्प, त्यांचा संघर्ष सतत चालू असतो. एक विचार उत्पन्न होतो तर दुसऱ्या इंद्रियाचा विचार उत्पन्न होतो, त्याच्याकडे मन धावतंय तर तिसराच हे मनात येतं. म्हणजे हे सतत चालणारा संकल्प विकल्पात जीव बंधनात टाकत असतो जीवाला. ते संकल्प विकल्प, बुद्धिगत संकल्प विकल्प जीवाला रडवतात अक्षरशः. आणि वृद्धावस्था शेवटी कधी ना कधी येतेच. तशीच ती पुरंजनाला आली, म्हणजे जीवाला येते, ती आली. आणि मग अंतकाळी मृत्यूचा सेवक प्रज्वर म्हणजे अंतकाळचा ज्वर स्त्रीमध्ये अत्यंत आसक्त झालेल्या पुरंजनाला की शेवटी त्याला मरण काळ आल्यावर स्त्रीच्या आसक्तीत लीन असल्यामुळेच तो एक स्त्रीच होतो पुढच्या जन्मामध्ये.
म्हणजे हेच सांगितलंय की वासना तुम्हाला शरीर दुसरं देत असते. वासनेला अनुसरून शरीर प्राप्त होतं. म्हणजे आता त्याची इच्छा होती की फक्त स्त्रीत आसक्त होता, म्हणून त्याची वासना स्त्रीत असल्यामुळे स्त्री देह प्राप्त झाला. आणि खरं तर त्यांनी फक्त तरुणपणात पाप केलं होतं. म्हणजे विषयोपभोग अति भोगला होता बालपणी. आणि त्यांनी ते जे चांगले वृद्धावस्थेत सत्कर्म केलं होतं, त्या सत्कर्माच्या पुण्याने त्याला पुढच्या जन्मात मुलीचा जरी जन्म आला तरी एका ब्राह्मणाच्या घरी आला. आणि विदर्भ देशात राहणाऱ्या त्या कर्मकांडी ब्राह्मणाच्या घरी जन्मला. आता इथं विदर्भाचं भागवतकार काय सांगतात की विदर्भ, वि वेगळं आणि दर्भ. दर्भ हा यज्ञाशी संलग्न आहे की ज्याच्यात प्रचंड दर्भाचा उपयोग विशेषत्वाने जिथं केला जायचा असा प्रदेश, म्हणजे यज्ञभूमीच थोडक्यात म्हणावी लागेल. मर्यादा पालन करणे तिचा स्वभाव असतो. त्यानुसार ती द्रविड देशाच्या राजाची पत्नी होती. पांड्या राजाशी तिचा विवाह होतो. म्हणजे तिची भक्तीची द्रविड देश म्हणजे भक्तीची सासूरवाडी. पांड्य राजा म्हणजे भक्तिपतीशी तिचा विवाह होतो. कर्म अखंड करत असते ती राणी, त्यामुळे चित्तशुद्धी होते. त्यातून तिचा भक्तीत प्रवेश होतो. लोक समजतात की भक्ती मार्ग म्हणजे आपण म्हणत असतो की सगळ्यात सोपा आहे, पण तो खूप तसा अत्यंत कठीण आहे. कारण मर्यादा, धर्माचे पालन हेच खूप करावं लागतं. ते केल्याशिवाय भक्तीचा प्रारंभ होऊ शकत नाही. आणि परमेश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी शेवटी ज्ञान हे आवश्यकच आहे. म्हणजे भक्तीतूनही ज्ञानच प्राप्त होत असतं हे सांगितलं. आणि मग तिला 1 कन्या आणि 7 पुत्र. मग ती कन्या कथा श्रवणात व सत्संगात प्रीती रुची अशा भक्तीचा जन्म झाला. आणि 7 पुत्र म्हणजे भक्तीचे 7 प्रकार: श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य. ही 7 भक्ती. तशी आपण नवविधा भक्ती म्हणतो, पण त्यांनी सांगितलंय की शेवटच्या 2 भक्ती आहेत, सख्य भक्ती आणि आत्मनिवेदन. हे परमात्मा तुमची जशी जेवढी जास्त उत्तम प्रगती होते, तसं आता हा आपणहून परमात्मा त्या अविज्ञात ह्याला भेटायला आला. अरे तू पूर्वजन्मी कोण होतास काय, त्याचं स्मरण दिलं. म्हणजे सख्य भाव भगवंतानी ठेवला की जो अंतरात असतोच आपल्या भगवंत, त्यांनी तो सख्य भावाचं हे केलं. म्हणून त्यांनी ते 2 भक्तीचे प्रकार त्यात घेतले नाहीत. फक्त 7 प्रकाराची भक्ती सिद्ध होते. आणि सख्य भक्ती आणि नववी आत्मनिवेदन भक्ती ही प्रभू कृपेनेच प्राप्त होते असं म्हटलंय. आणि अविज्ञात मित्राला मायेच्या आवरणामुळे जीव विसरतो, तो सद्गुरूच्या रूपात समोर येतो योग्य वेळी. म्हणजे हे भक्ती श्रेष्ठ झाली की, सिद्ध झाली की, आणि तो संपूर्ण जीवाची जबाबदारी घेतो, मार्गदर्शन करतो आणि त्याला पुनश्च एकदा आपल्याशी एकरूप करतो. म्हणजे त्याचं तो दुःख मुक्त करतो. आणि ब्रह्मविद्येचा उपदेश केला की तू मला सोडून दूर गेलास, 9 दरवाजे असलेल्या नगरीत राहायला गेलास. तो जीवाला सांगतो. म्हणजे आपल्या देहात आपण राहायला आलो की सगळं काही विसरतो, देहालाच आपण समजायला लागतो. तेव्हापासून जसं काही तू त्या नगरीलाच स्वतःच समजायला लागलास, तेव्हापासून तू दुःखी झालास. लौकिक सुखात माणूस इतका फसतो की अलौकिक म्हणजे आत्मस्वरूपाचा विसर पडतो. तत्वमसी, तू मित्र आहेस, तू माझा अंश आहेस. आणि मग तो म्हणतो तू माझ्याकडे डोळे भरून पहा तरी, मग तुला कळेल की आपण कोण वेगळे नाहीयेत. आणि मग खरोखर पुरंजन त्या ह्याच्या समोर उभा राहतो, अविज्ञातासमोर. आणि इतका एकटक त्याच्याकडे बघतो आणि त्याच्या लक्षात येतं, अरे ह्याच्याशिवाय काही नाहीच आहे, आपण दोघं एकरूपच आहोत, मी का स्वतःला वेगळं समजायचं. आणि म्हणजे तो कृतार्थ होतो, जीव आणि ब्रह्म एकरूप होतं. आणि तो म्हणजे त्याच्या मनातनं एकदा एकत्व पावलं की तिथं लिंग भेद बाकी काहीच वासना सगळं संपुष्टात येतं. कारण तो भगवंत स्वरूप होतं. म्हणजे इतकं सगळ्या गोष्टी कशा ह्या एक लाक्षणिक रित्या सांगितलेल्या आहेत.
आणि नारद प्राचीन बर्हीला म्हणतो, पुरंदराचे आख्यान तुला कसं वाटलं? मला असं वाटतं की शेवटी तू हे जे सकाम यज्ञ केलेस आणि अविधी यज्ञ केलेस हे चुकीचं केलंस. तुला कुठंतरी चित्तशुद्धीची गरज आहे. हा परमात्मा तुझ्या आत आहे, तू कुठं बाहेर हुडकतोयस? आणि समजा तू यज्ञात बघितलंस तर यज्ञातनं यज्ञ वै विष्णू एकरूपत्व कसं पावता येईल त्याच्याशी हे तू पाहिलं नाहीस. हे नारद त्याला डोळे उघडून देतात आणि तो त्याची आपली चूक कबूल करतो. मी विषयी आहे म्हणून मला हे उमजलं नाही. तुम्ही मला चांगलं झणझणीत अंजन माझ्या डोळ्यात घातलं म्हणून तो खूप आनंदी होतो. आज मी कृतार्थ झालो. मला एकाच गोष्टीच्या रूपाने तुम्ही अतिशय छान मार्गदर्शन केलं असं म्हणून प्राचीन बरही त्यांना शरण जातो. आणि म्हणजे नारद सांगतात त्याला की अरे असंच आहे कथा, म्हणजे मी जरी कथा सांगितली तरी कथा माणसांचं दोष दाखवत असते अप्रत्यक्षपणे, आणि त्याला त्या दोषांपासून पुन्हा मुक्तही करण्याचा उपायही सांगत असते. तुला आता ते काय केलं पाहिजे हे कळलंय ना? तुला आपल्या अंतरात्म्याशी एकसंध व्हायला हवंय. असं अजून कितीही प्राणी तू मारशील तर त्यातनं काय होणार आहे? ते अविधी यज्ञ होणार आहेत, विधिवत होणारच नाही. आणि तुला परमात्मा उलट तुझ्यापासून दूर जातोय. त्यापेक्षा तुझ्या यज्ञ करण्यामागचा भाव लक्षात घेऊन भगवंताने ही तुझ्यावर कृपा केली आहे की तुला ईश्वर प्राप्तीसाठी करतोय. भले तुझी ती पाप आहेत, ते पाप निरसन होईल, पण जितकं तू जास्त भगवंताचं नामस्मरण करशील तेवढं ते सगळे दोष जातात. असं पाप अलौकिक आहे त्याच्यात. म्हणजे तुम्ही ते विद्यारण्य म्हणून स्वामी होते, त्यांनी स्वतः केलेली, म्हणजे ते फार गरीब होते, त्यांना लक्ष्मी पाहिजे होती, मग त्यांनी लक्ष्मी धनासाठी चक्क गायत्रीचे पुरस्चरण केले. खूप पुरस्चरण केली, एका पाठोपाठ एक. ती पुरस्चरण इतकी झाली तरी काही देवी प्रसन्न नाही झाली. आणि गायत्री देवी सर्व देणारी आहे, संपन्नता देणारी आहे हे तर मी ऐकलं होतं. आणि मग ती तर काहीच नाही. मग शेवटी ते, म्हणजे ही सत्य घटना आहे स्वामी विद्यारण्यांची. ते म्हणतात की जाऊ दे आपण संन्यास घ्यावा झालं. आणि ते संन्यास घ्यायला जातात, त्यांचे विधी वगैरे सगळे होतात, आणि समोर अचानक देवी येऊन उभारते. मी प्रसन्न नाही म्हणते, तुला काय हवं ते मान. तर ते म्हणतात आता काय करायचं, मी तर म्हणजे मला धन लाभ सगळं संसारात सगळ्या गोष्टी हव्या होत्या, पण तू दिलं नाही, सांगते मिळत नाहीये बघून मी आता संन्यास घेतला. मग त्याला असं खूप एक चौकस बुद्धी त्यांची. ते म्हणतात की अगं तू गायत्री देवी आहेस सांगतेस, तुला माझ्यावर प्रसन्न आहेस सांगतेस, मला एक प्रश्न आहे विचारू का? मग देवी म्हणते विचार. मग तू एवढ्या उशिरा का मला प्रसन्न झालीस? अरे मी उशिरा नाही झाले, उलट प्रसन्न तुझ्यावर इतक्या तत्काळ झाले. तर तो म्हणतो असं कसं शक्य आहे, मी किती पुरस्चरण केली आहेत. तर म्हणे हो, तू 24 अक्षरी माझा म्हणजे मंत्र आहे, तू 24 पुरस्चरण तुझी होऊन गेली, पण तुझं प्रचंड पाप होतं. तू जरा मागं बघतोस का? आणि मागं बघितलं तर सगळ्या मोठमोठी असं आगीचे लोळच्या लोळ उठणार, असं धगधगती आग, त्याचे डोंगरच्या डोंगर त्याला दिसतात. तर मग तो म्हणतो हे काय प्रकार आहे? तो प्रकार नाही म्हणते, हे तुझं पाप आहे. ते पापक्षालन झाल्यानंतर तुझं पुण्यात प्रवेश आणि पुढचं सगळं चालू आहे ना. माझी कृपा व्हायला तुझं पाप संपायला नको होतं का? पूर्वजन्मीची ही कित्येक तू पाप केली आहेत, तुझ्या तपश्चर्याने ती जळत होती, आणि आता ते संपलंय. 24 पर्वताने एवढी ती महान पाप होती. जोपर्यंत तुझ्या पापांचा क्षय झाला नव्हता तोपर्यंत तुझ्या चित्तात शुद्धीच नव्हती. आणि मग एकदा माझे दर्शन होऊन काय उपयोग? ज्या क्षणी क्षय झाला त्या क्षणी मी विना विलंब तत्काळ तुझ्या समोर आता उपस्थित आहे. ते म्हणतात आता काय, आता तुम्हाला म्हणजे सर्व हे मग ती भरभरून आशीर्वाद देते. आणि मग पुढे त्यांनी जो पंचदशी ग्रंथ आपण वाचतो तो त्यांनी लिहिलाय, अतिशय अवघड आहे. मला एक गोष्ट सांगायला आवडेल. एका चातुर्मासात मी एका मठात, मुक्ताबाईच्या मठात जात होते. तर मला हे तत्वज्ञानाचे हे ग्रंथ वारकरी लोक खूप अभ्यास करतात 4 महिने. मग त्यांच्याबरोबर पण अगदी 2 ते 3 पानं त्यांची संपूर्ण चातुर्मासात अभ्यास करून होतात.
अगदी दोन चार ओळी होतात, इतक्या प्रत्येक शब्दाचा कीस पाडतात, प्रत्येक शब्दातलं व्याकरण करतात. म्हणजे वारकऱ्यांजवळ एवढं प्रचंड ज्ञान आहे हे बघून आपल्याला आश्चर्य वाटतं. खूपच अलौकिक म्हणजे गोष्टी आहेत ह्या. सगळ्या व्याकरणाचा ते अभ्यास करतात. अनेक गोष्ट व्याकरणाचे जे आणि ह्याचे तत्वाचे जे पंचदशी आणि अजून एक ग्रंथ आहे, मी घेतलाय, मला आता नाव लक्षात येत नाहीये, सॉरी. पण ह्या वृत्ती प्रभाकर अक्षरशः एक पान काही आपलं वाचून म्हणजे आपण भराभर वाचायचं, डोळे फिरवायचे म्हटल्यावर ते पुस्तकही वाचून येईल, पण समजून घेऊन वाचायचं ते वृत्ती प्रभाकर आणि पंचदशी इतके अवघड आहेत. म्हणजे आणि त्याच्यापेक्षा मला एक आनंदाची गोष्ट अशी वाटली की त्या वारकऱ्यांचे त्याच्याशी संलग्न ते महाराज तुकोबांचे अभंग सांगायचे आणि त्यांचे सगळ्यांचे पूर्णच्या पूर्ण अभंग पाठ असायचे. म्हणजे किती अजब आहे. आणि पूर्ण अभंग पाठ असायचे आणि त्याचा अर्थ त्यांना कळतोय हे आपल्याला दिसायचं. म्हणजे तो उत्तम वेदांताचा ग्रंथ त्यांनी लिहिला, म्हणजे त्या गायत्रीच्या कृपेमुळं. पण एकूण काय आहे की आपण नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. आणि मग हे जे सांगितलंय माणसाला गृहस्थाश्रम म्हटलं तर बाधक नाहीये. म्हणजे त्यांनी संन्यास घेतला आणि त्यांचा तसाही विचार नव्हता, फक्त तर तो एक साधकच आहे. फक्त संयम पाळणं गरजेचं आहे. आणि ईश्वराची माया जी आहे ती माणसाला कामवासनेतून मुक्ती देण्यासाठी विवाह हा एक सांगितलेला विधी आहे. आणि तो म्हणजे आपल्या ह्याच्यात इतके उच्च पातळीवर जाऊन ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की प्रत्येक माणसाची इच्छा, कोणतीही इच्छा अपुरी राहू नये. फक्त त्याला संयमितपणाचं एक मुलामत किंवा त्याचं कव्हर घालून असं ते सांगितलं जातं, मुलामत चढवून. आणि त्याप्रमाणे विवाह करायला मी नाही म्हणत नव्हतो, मला ते सर्व काही संसार हवाच होता, असं ते विद्यारण्यांनी देवी पुढे कबूल केलंय. पण आता मी संन्यास घेतलाय तर मला ह्याच्यातलं उत्तम ज्ञान दे, मला हेच मिळू दे आता, ह्याच्यातलं धन. आणि मग त्याच्यातलं धन म्हणजे तत्वाचा अभ्यास, श्रेष्ठता अनुभवून ती मार्गदर्शन करायचं, जगाला त्याचं मार्गदर्शन होईल असं काहीतरी करायचं. आणि ते त्यांनी अतिशय सुंदर केलंय, म्हणून तो पंचदशी ग्रंथ लिहिला. खूपच श्रेष्ठ काम त्यांनी केलंय. म्हणजे हे त्याचे पूर्व प्रारब्ध चुकत नसतं, त्यानुसार माणसाला संतती आणि संपत्ती मिळते. त्या बाबतीत म्हणजे हर्ष किंवा दुःख, शोक करायचा नसतो. चिंता सोडून भगवंताच्या फक्त मार्गाला, हे त्यांनी मला ह्या जन्मात हे आता आपल्याला दिलेलं काम आहे असं समजून शांतपणे ते स्वीकारायचं, तरच माणूस आनंदी आणि समाधानी टिकवू शकतो असं सांगतात. आणि आता नारद निघून जातात. तो गेलेल्या मार्गावर हा म्हणतो की मी आता संसारात अडकत नाही, खूप झालं. माझी मुलं कैक हजार वर्ष मी त्यांना संसार करा म्हणून सांगून पाठवली आहेत, ती अद्याप आली नाही. ते येऊन राज्यकारभार करतील ते मी असंच त्यांच्या म्हणून सांगतो. आणि आपल्या काय म्हणतात प्रधान वगैरे लोकांना, आणि हा तो संन्यास घेऊन जातो. तो शेवटी मुक्त होतो. आणि हे प्रचेता जे असतात ते शिवांनी दिलेला जो जप असतो तो जप एकाग्रपणे समुद्राच्या तळाशी करत बसलेले असतात. कैक हजार वर्ष ते जप करतात. आणि एकदा प्रत्यक्ष नारायण प्रसन्न होतो, विष्णू भगवंताचं म्हणजे त्यांना दर्शन द्यायला येतात. म्हणजे हे सगळं मैत्रेयी सुद्धा विदुरांना सांगतायत. मग विदुरजी त्यांना विचारतात की कोणत्या मुलाचे, म्हणजे प्राचीन बर्वीचे आपण कोणत्या मुलाचे वर्णन करताय? रुद्रगीताप्रमाणे श्रीहरीची स्तुती करून कोणची सिद्धी त्या मुलाने प्राप्त केली? ते म्हणतात, आणि नारायण कसे काय प्रसन्न झाले? ते सांगतात की नाही, मैत्रेय म्हणतात की पित्याचे आज्ञाधारक प्रचेतांनी समुद्रात उभे राहून रुद्रगीताचा जपरूपी यज्ञ केला आणि त्या तपो यज्ञाने भगवंत प्रसन्न झाले. आणि मग तो एकाला कुणाला तरी केलं नाहीये, तर भगवंतानी त्या 10च्या 10 जणांना प्रचेतांना उपदेश केलेला आहे. म्हणजे ते सगळे एकरूप असल्यासारखे होते, फक्त 10 रूप त्यांची 10 देह होते,
पण असताना ते एकरूप होते. भगवान समोर उभारतात, त्यांचा कौस्तुभ म्हणे खूप छकछक छकछक चकाकत असतो. दिव्य प्रभा फाकलेली असते. सुवर्णमय आभूषणांनी अत्यंत भगवान सुस्वरूप दिसत असतात. त्यांच्या मुखमंडलाची आभा कैक योजनं लांब पसरलेली असते. झगझगता मुकुट मस्तकावर असतो. 8 भुजात 8 आयुध असतात. देवता मुनी पार्षद हे सतत जे सेवेत असतात ते सोबत असतातच. आणि त्या आदिपुरुषाला बघून ह्यांनी सगळ्यांनी नमस्कार केला आणि त्यांचं पूजन करायचा प्रयत्न केला. म्हणजे पूजन केलं, अर्थात ते समुद्राच्या तळाशी त्यांच्याकडे काहीही साधनं नव्हती, तरी मनोमन त्यांनी त्यांना शरण गेले. भगवान म्हणतात, राजपुत्रांनो, तुमचे कल्याण असो. तुम्हा सर्वांचे खूप एकमेकात प्रेम आहे. तुम्ही एकाच धर्माचे पालन करता. तुमच्या ह्या आदर्श सौहार्दावर मी फार प्रसन्न आहे. आणि जो पुरुष संध्याकाळच्या वेळी तुमचे स्मरण करेल, म्हणजे ह्या प्रचेतांचे, त्यांचे आपल्या भावंडांशी कधीही भांडण होणार नाही. किंवा समजा असला विकोप तर ते विकोपाला जाणार नाही. त्यांच्यात सलोखा घडेल. म्हणजे बंधुत्व वाढण्यासाठी ही कथा ऐकावी असं त्याचं एक. आणि त्यांना मिळालेला हा आशीर्वाद भगवंताने दिलाय. ती कथा हे फलश्रुती पण म्हणता येईल. फलश्रुती शेवटी असती, पण इथं भगवंताने हा दिलेला त्यांना आशीर्वाद आहे, वर आहे म्हणा, की तू जर सकाळ संध्याकाळ एकाग्र चित्ताने हे तुम्ही केलेलं म्हणजे तुमचं नाव घेतलं, स्मरण केलं, तर बंधुत्व वाढेल. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला रुद्राने दिलेलं जे गीत आहे, माझं स्तवन आहे, ते स्तवन जरी तुम्ही नित्य केलं, एकाग्र चित्ताने सकाळ संध्याकाळ केलं, तर मी अभिष्ट वर आणि शुद्ध बुद्धी प्रदान करेन, जे म्हणेल त्याला. म्हणून ते रुद्रगीत पाठ करावं, ब्रह्मगीत पाठ करावं, ध्रुवस्तुती पाठ करावी, हे भागवतांनी सांगितलेलं विशेष. खूप जण करतात, आपणही प्रयत्न करू. एखादा श्लोक म्हणला तरी रोज हरकत नाही. तर म्हणजे साधारण हा 4थ्या स्कंदातला 30वा अध्याय आहे. पण 29व्या अध्यायामध्ये रुद्रस्तुती आहे. एक 33व्या श्लोकापासून ती सुरू होती. 67-68 श्लोकापर्यंत आहे काहीतरी. ते आपण तेवढे श्लोक रोज म्हणणं सगळं शक्य नाहीये, पण आपण रामरक्षा वगैरे तर लांबच्या लांब म्हणतोच ना. एखादा म्हणलं तरी हरकत नाही. पण ध्रुवस्तुती तर 11 श्लोकांचीच आहे, ते पण किमान ते तरी करू शकतो. म्हणजे शक्य असेल तर त्याच्या वाचून काही अडत नाही. आणि ह्यांना मिळालेल्या फलश्रुत्या ह्या 100% विश्वास ठेवून जर आपण त्याच्यावर केला, तर त्या खरोखर त्याची प्रचिती आपण घेऊ शकतो. फार प्रसन्नतेने तुम्ही आपल्या पित्याची आज्ञा शिरोधार्य मानलीत, त्यामुळे तुमची कीर्ती सर्वत्र पसरेल. तुम्हाला एक फार विख्यात पुत्र असेल. तो गुणात कोणत्याही प्रकारे ब्रह्मदेवा इतका म्हणजे कमी असणार नाही, ब्रह्मदेवासारखा असेल. आपल्या संतानाने 3ही लोक भरवेल. आणि हे राजकुमारांनो, तुम्हाला मी सांगतो, कंडू ऋषी होते. ते कंडू ऋषींची तपस्या भंग करायसाठी इंद्रानी प्रमलोच्या नावाची एक मिनिट, प्रमलोच्या नावाची अप्सरा पाठवली. एकच मिनिट. त्या अप्सरेनी एका कन्येला जन्म दिला. ती कन्या, मी प्रमलोच्या तिचं नाव आहे, माझ्या जरास लिखाणात काही पुढं मागं झालंय की काय मला लक्षात येईना. पण त्या कन्येचं असं झालं की सोडून ती अप्सरा गेली. कंडूमुनी म्हणले की ही जबाबदारी तिची आहे, म्हणजे माझी पण आहे, पण मी आता तपाला जाणार. हे सगळं इंद्राचं कपट आहे. म्हणून त्यांनी तिच्याकडे पाहिलं नाही. त्यांनी जंगलात त्या मुलीला सोडलं. तेही कंडू ऋषी गेले, ही अप्सराही निघून गेली. आणि मग ह्यानी झाडांनी, वृक्षांनी तिला वाढवलं असं वर्णन केलंय. आणि चंद्राला तर तिची इतकी कीव आली की चंद्राने बोटाने दूध पाजलं असं वर्णन केलेलं आहे. चंद्र बोट धरतो तिच्या तोंडात आणि तिला दूध पाजलेलं आहे.
आणि तुम्ही तिच्याशी विवाह करा, त्या कन्येशी. आणि आपल्याला द्रौपदीच एक माहिती आहे की जी 10 जणांशी जिने सॉरी 5 पांडवांशी विवाह केला, प्रसिद्ध आहे. पण इथं तर काय म्हणतात, या एकदा मला ते मी उद्या कन्फर्म करून सांगते पुन्हा एकदा, कारण हे आहे तर स्वच्छ कंडो प्रमलोचया लब्धा कन्या कमललोचना ताम चापविद्धा जघृहुर्भूस्ता नृपनंदना. हा म्हणजे कंडू ऋषींच्या तपोनाशासह ही इंद्राने पाठवलेल्या प्रमलोच्या अप्सरेपासून एक कमलनयनी कन्या झाली. पण त्या प्रमलोच्याच नाव तिचं मुलीचं ठेवलं होतं का काय, मला तर डोक्यात एक प्रमलोच्या बसलेलं आहे, म्हणून मला ती कन्या ही असं वाटतंय. मी एकदा पुन्हा आणखीन एखाद्या भागवतात बघून सांगेल कन्येचं नाव. तर ती 10 जणांची तुम्ही तिच्याशी 10 जण विवाह करा आणि ती सर्वांवर सारखेच प्रेम करेल आणि ती ब्रह्मवादिनीच असेल. तुम्ही भरपूर म्हणजे याचा राज्याचा उपभोग घ्या आणि अंती तुम्ही पुनश्च मला प्राप्त कराल असं भगवंताने सांगितलेलं असतं. तुम्ही पुन्हा मोहात अडकणार नाही, योग्य वेळी तुम्ही पुन्हा माझ्या भक्तीत रत व्हाल. ह्यांना आनंद होतो आणि मग हे बाहेर येतात, त्या सांगितलेल्या ठिकाणी जंगलात जातात. ती कन्या भेटल्यावर तिच्याशी ते 10 जण लग्न करतात आणि त्यांचं जसं सांगितल्याप्रमाणे होतं. मग मैत्रेय म्हणतात की भगवंताच्या दर्शनानेच प्रचेतांचा रजोगुण आणि तमोगुण जो काही असतो तो नष्ट झाला होता. पुरुषार्थाचे आश्रय आणि सर्वांचे परम सुहृद श्रीहरीने अशा प्रकारे जेव्हा त्यांना म्हटले, तेव्हा ते हा गदगद वाणीने म्हणाले की प्रभो, आपण भक्तांचे क्लेश दूर करणारे आहात, आपणास वंदन आहे. वेद आपल्या उदार गुण आणि नाम याचे निरूपण करतात, पण आपला वेग मन आणि वाणीपेक्षाही प्रचंड गतिमान आहे. अशा आपणास वंदन असो. आपण आपल्या स्वरूपात स्थित राहिल्यामुळे नित्य शुद्ध आहात. मन रूपे निमित्त कारणांमुळे आम्हास आपल्यात मिथ्या द्वैत निर्माण करवता आणि आपल्यापासून दूर ठेवता. आपण विशुद्ध सत्यस्वरूप आहात. आपले ज्ञान संसार बंधनास दूर करतात. आपणच समस्त भगवंताचे प्रभू वसुदेवनंदन भगवान श्रीकृष्ण आहात. आपणास वंदन आहे. आपल्या नाभीतून ब्रह्मांड रूपी कमल निर्माण झाले. आपल्या गळ्यात कमल पुष्पांची माला आहे. आपले चरण कोमल कमलाप्रमाणे आहेत. आपल्या कमलाच्या केसरासमान स्वच्छ आपण पितांबर परिधान करता. समस्त भूतांचे आश्रयस्थान आपण आहात. आपण सर्व साक्षी आहात. आपणास आम्ही वंदन करतो. त्यांनी खूप मोठी भगवंताची स्तुती केली आहे. हे भगवान, आपले स्वरूप संपूर्ण क्लेशांची निवृत्ती करणारे आहे. अमंगलहारी प्रभो, दिनांवर दया करणाऱ्या समर्थ पुरुषाने इतकी कृपा करावी की वेळोवेळी त्या दीनजनांना हे आमचे, हे आपले असे स्मरणच होऊ नये. आपण त्यांच्यावर कृपा करा असं, म्हणजे मी माझं करायची त्यांना बुद्धीच होऊ नये. म्हणजे त्यांचं दीनत्व लोप पावेल, ते उदात्त विचार करायला लागतील त्यांच्या. हे प्रभो, प्रत्येक शुद्रातिशुद्र प्राण्यांच्या अंतःकरणात अंतर्यामी रूपाने विराजमान आपणच असता. आपले उपासक आम्ही लोक ज्या ज्या कामना करतो त्या आपण जाणणार नाही का? जगदीश्वर, आपण तर मोक्षाचे मार्गदर्शक स्वयं पुरुषार्थ स्वरूप आहात. आपण आमच्यावर प्रसन्न आहात. यापेक्षा वरचढ आम्हाला आणखी काय पाहिजे? तथापि नाथ, आम्ही आपणास एक वर मागू इच्छितो. प्रकृती आधीच्या अतीत विभूतींच्या काही अंत लागत नाही. आपण अनंत आहात. आमचे एवढेच मागणे आहे की जोपर्यंत आपल्या मायेने मोहित होऊन आम्ही कर्मानुसार संसारात भ्रमलो किंवा भ्रमित राहू, तोपर्यंत जन्मोजन्मी आम्हाला आपल्या प्रिय भक्तांचा संग मात्र मिळू दे. त्याच्यामुळेच सत्संगानेच खूप गोष्टी साध्य होत असतात, हे आम्ही जाणतो. ते तुझ्या कृपेमुळे, क्षणाभराच्या संगामुळेच स्वर्ग मोक्ष पण कुचकामी वाटतो.
इतका तुझा सत्संग श्रेष्ठ असतो. भगवत भक्तांच्या समाजात सदा सर्वदा निर्मळ भक्तिरसाचा आनंद मिळत असतो. त्याच्या श्रवणाने भोग तृष्णा शांत होतात. चांगल्या चांगल्या कथा प्रसंगाद्वारे निष्काम भावाने संन्यासांचे एकमात्र आश्रय श्रीहरी नारायण पुन्हा पुन्हा त्यांचे गुणगान ऐकत राहता येईल. हे असं आपण करा. आपले भक्तजन तीर्थांना पवित्र करण्यासाठी सर्वत्र विचरण करत असतात. भयभीत पुरुषांना असा सत्संग आवडणार नाही असे कसे होईल? आपले प्रिय सखा भगवान शंकरांच्या केवळ क्षणभराच्या समागमाने आज आम्हाला आपले दर्शन झाले. त्यांनी आम्हाला केवढं मार्गदर्शन केलं की ज्यामुळं आम्ही जपाचा अहोरात्र जप करू शकलो. जे त्यांनी दिलेलं रुद्रगीत आहे त्यामुळं किंचित त्यांचा संग आमच्या जन्माचं कल्याण साधून गेला. श्रेष्ठतम वैद्य आपणच आहात सर्व विश्वाचे. हे प्रभू, आम्ही समाहित चित्ताने जे काही अध्ययन केले, निरंतर सेवा शुश्रूषा करून गुरु ब्राह्मण वृद्धजन यांना प्रसन्न केले, तसेच दोषबुद्धी त्यागून श्रेष्ठ पुरुष सुहृद गण व बंधुवर्ग समस्त प्राण्यांना वंदन केले. हे दीर्घकाळ पर्यंत पाण्यात उभे राहून तप केले. हे सर्व आमची नाही तर आपली कृपा आहे आणि त्यामुळे आज आपण आमच्या संतोषाचे कारणही आपणच आहात. स्वामी, आपल्या महिमाचा अंत लागत नाही. स्वयंभुव मनु, स्वयं ब्रह्माजी, भगवान शंकर तसेच तप व ज्ञान यांनी चित्त शुद्ध झालेले अन्य पुरुष निरंतर आपली स्तुती करत असतात. आपण सर्वत्र समान शुद्ध स्वरूप परमपुरुष आहात. मैत्रेयजी म्हणतात, विदुरजी, प्रचेतांनी अशा प्रकारे स्तुती केल्यावर शरणागत वत्सल भगवान श्रीहरी प्रसन्न झाले आणि ते त्यांच्याकडे बघत, तुम्हाला जो वर हवाय तो मिळेल, सत्संग मिळेल, तुम्हाला अपेक्षित सर्व काही मिळेल म्हणून तथास्तु म्हणतात आणि त्यांच्याकडे पाहत पाहत ते अंतर्धान पावतात. त्यानंतर प्रचेतांनी समुद्राबाहेर येऊन संपूर्ण पृथ्वीस उंच उंच वृक्षांनी वेढलं होतं. स्वर्गाचा मार्ग अडवण्यासाठी इतके ते वाढले होते की ते वृक्षावर रागावले. त्यांनी पृथ्वीस वृक्ष आणि लता आदींपासून रहित करण्यासाठी आपल्या मुखातून प्रचंड वायू अग्नी सोडला आणि तेव्हा ब्रह्माजींनी पाहिले की अरे सारी वृक्ष भस्म होत आहेत. मग त्यांनी प्राचीन बरीच्या मुलांना गोड बोलून समजवलं की अरे असं नाही, तुम्ही काही वृक्ष कट करा, तुम्हाला राहण्यासाठी निवाऱ्यासाठी प्रजेला जागा पाहिजे, ती जागा करा, पण सगळ्यांनाच असं जाळून टाकणं हे योग्य नाही. ते गोड बोलून ब्रह्माजींच्या सांगतात. प्रचेतांनी पण त्यांच्या आदेशानुसार मारिशा तिचं नाव असतं, प्रमलोचा आणि कंडू ऋषींची कन्या मारिशा, तिच्याशी त्यांचा विवाह होतो आणि महादेवजींच्या आज्ञेमुळे आपले पूर्व शरीर ते त्यागतात आणि ब्रह्माजींचे पुत्र दक्षाने हिच्या गर्भातून जन्म घेतला आणि जो सतत सावधान असतो म्हणून त्याचं नाव दक्ष असं ठेवलं गेलंय ते सांगितलं. आणि तिने खूप उत्तम काय म्हणजे संसार केला. चाक्षुष मन्वंतरामध्ये तो दक्षच प्रजापती झाला आणि ब्रह्माजींची प्रजापतींच्या नायकाच्या पदावर अभिषिक्त होऊन सृष्टी संरक्षणार्थ त्याला नियुक्त केले आणि हे सर्वजण पुनश्च एकदा संन्यास घ्यायला गेले. ते संन्यास घेतात आणि मग इतके वर्ष संसारात अडकतात की त्यांना आपण पूर्वकाळी भगवान रुद्रदेवाने आपल्यावर कृपा केली होती, परमात्म्याचं आपल्याला दर्शन झालंय, हे सगळं ते विसरून जातात आणि ते पुन्हा समुद्रकाठीच जातात आणि असे म्हणजे दिडमुख होऊन बसतात. काय करायचं म्हणजे तप करायचं म्हणजे काय करायचं, अशा अवस्थेला ते पुन्हा येतात. इतका माणूस मायेने ग्रासला जाऊ शकतो की ज्यांनी पूर्वजन्मात पूर्ण श्रेष्ठ कर्म केलेलं आहे, भगवत प्राप्ती केलेली आहे, पण तरी सुद्धा म्हणजे हे असा भक्ताचा नमुना आपल्याला दाखवलाय व्यासांनी की असंही घडू शकतं. हे किती अलौकिक आहे, माया किती प्रचंड प्रभावी आहे त्याचाच हा नमुना. कळतच नाही त्यांना की आम्ही काय करावं. ते असे बसतात आणि मग नारदजी तिथं येतात. त्यांना असं बसलेलं पाहून नारदजी आलेले पाहून हे उठून उभे राहतात, त्यांना प्रणाम करतात,
सत्कार करतात आणि विधिवत पूजा करून मग ते प्रश्न विचारतात. ते म्हणतात, देवर्षी आपले स्वागत आहे. आज आपले दर्शन आम्हाला केवळ भाग्याने होते. सूर्याप्रमाणे भ्रमण करणे सर्वत्र आणि ज्ञानदृष्टीने समस्त जीवांना अभयदान देण्यासाठीच आपण विचरण करत असता. शंकर आणि श्री विष्णू भगवानांनी जो आम्हाला उपदेश केला होता तो आम्ही गृहस्थाश्रमात आसक्त झाल्यामुळे पूर्ण विसरलो. आता आमच्या पुढे प्रश्न आहे, म्हणजे आम्ही विसरून गेलोय. आता आपण आमच्या हृदयात त्या परमार्थाचा साक्षात्कार घडवाल का? अध्यात्म ज्ञानाला पुनःप्रकाशित करायची आता आम्हाला इच्छा आहे. आता संसार बास, तर कृपा करून आमच्यावर कृपा करा आणि योग्य मार्गदर्शन करा अशी प्रार्थना करतात. आणि आम्ही फारच संसार ला धरले होते, पण आम्हाला संसार सागर पार करायचा आहे. तर तुमच्यासारखा योग्य मार्गदर्शक भेटणं ही केवळ गुरु आणि भगवंताचीच कृपा असू शकते असं ते म्हणतात. मग मैत्रेयजी सांगतात, नारदजींचे चित्त सदा सर्वदा श्रीकृष्णात लागलेले असते. प्रचेतांनी असे वर्णन केल्यावर, म्हणजे त्यांना विचारणा केल्यावर नारदजी म्हणतात, मी का नाही सांगणार? अरे राजांनो, ह्या लोकी माणसाची म्हणजे माणसाचा तोच जन्म, तीच वाणी, तेच कर्म, तेच आयुष्य, तेच मन सफल होय की जे जिच्याद्वारे भगवंताची गुण कर्म सर्वेश्वर श्रीहरीच्या सर्वात्म भावाचं वर्णन केलं जाईल. मी काय तुम्हाला सांगू? आणि ज्यांच्याद्वारे आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करणाऱ्या श्रीहरीस प्राप्त केले नाही, तर मात्या पित्यांच्या पवित्रतेने यज्ञोपवीत संस्काराने यज्ञ दीक्षेने प्राप्त होणाऱ्या या 3 प्रकारच्या श्रेष्ठ जन्मांनी वेदोक्त कर्मांनी देवतांसमान दीर्घ आयु तुम्हाला प्राप्त झाली. शास्त्रज्ञानाने, तपाने, वाणीच्या चतुरायाने अनेक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून केल्या. तीव्र तुम्हाला तीक्ष्ण बुद्धी आहे. तुम्ही बलाने व इंद्रियाच्या पटायतीने, नंतर योगाने, आत्मात्म विवेकाने सर्व काही केले. आणि आता असा प्रश्न हा प्रश्न का तुम्हाला पडलाय? वास्तविक समस्त कल्याणाचा अवधी आत्माच आहे आणि तो आत्मज्ञान प्रदान करणारे केवळ श्रीहरी आहेत. ते श्रीहरी तर आपल्या ह्या पूर्वीच भेटलेत ना. मग तुम्हाला हा प्रश्न का पडला? झाडाच्या बुंद्याशी पाणी घातले की त्याच्या शिखा, उपशाखा, शाखा, फांद्या सगळ्यांचं पोषण होतं. त्याप्रमाणे भोजनाद्वारे प्राण तृप्त केल्यावर समस्त इंद्रिय पुष्ट होतात. तसेच भगवंताची एकट्याची पूजा केली, कीर्तन केलं, त्याचं स्मरण केलं की संपूर्ण देवता सृष्ट होतात, सगळ्या देवता आनंदित होतात. त्यामुळे तुम्ही आता मला काय हा प्रश्न विचारताय, त्या देवाला तुम्ही अवश्य प्रसन्न करून घ्याल. कारण आठवत नाही असं तर होणंच शक्य नाही. वास्तविक हा विश्वात्मा श्री भगवंताचे हे शास्त्र प्रसिद्ध सर्वोपहारिक स्वरूप आहे. जशी सूर्याची प्रभा त्यापासून भिन्न नसते, तसेच कधी कधी गंधर्व नगराप्रमाणे स्फुरणारे हे जे भगवंतापेक्षा भिन्न नाही स्फुरण जगत हे भगवंतापेक्षा भिन्न नाही. हे समस्त जगत हे ईश्वरमय आहे, हे आता तुम्ही जाणा. आणि तुम्हाला एकदा भेटलेला भगवंत हा खरा नसून त्या चराचर व्यापक दिसणारा परमात्मा तो खरा आहे, यावर दृढ विश्वास ठेवा. म्हणजे त्यांना एक नव्या प्रकारची दृष्टी नारद देत आहेत. तुम्ही आम्हाला देव भेटले, त्या श्रीहरीने आम्हाला दर्शन दिलं ह्यात रमू नका. तो श्रीहरी प्रत्येक मिनिटाला तुम्हाला दर्शन देतोय. पण जी कोणी व्यक्ती, वस्तू व काय म्हणजे वृक्ष, प्राणी जे तुमच्या समोर आहे त्याच्यात चैतन्य असल्याशिवाय ते तुमच्या समोर आहे का? आणि चैतन्य आहे तेच मुळात ईश्वर स्वरूप आहे. तुम्ही ते बघा, ते जाणा. इतक्या छान पद्धतीने नारदांनी सांगितलं. त्यांना खूप आनंद झाला. नृपतीगण या तिघांना, सगळ्या 10 जणांना मिळून होतं. ज्याप्रमाणे ढग, अंधकार, प्रकाश हे क्रमशः आकाशात प्रकटत असतात व त्यातच लीन होऊन जातात, त्याप्रमाणे आकाश त्याने काही लिप्त होत नाही. सत्व रज तमो गुणी शक्ती ही कधी परब्रह्मातून उत्पन्न होतात आणि तिच्यातच लीन होतात.
त्यांचा हा प्रवाह चालू राहतो, पण त्यामुळे आकाशासमान असंग परमात्म्यात त्याचा काहीही विकार होत नाही. तुम्ही ब्रह्मादी समस्त लोकपालांचेही अधीश्वर श्रीहरीस आपल्यापासून अभिन्न मानताय, आणि म्हणूनच तुम्ही विस्मृतीत गेले हे शब्द काढले. तो तुमच्यापासून अभिन्न यत्किंचित नाही, हे लक्षात घ्या. कारण या जगताचे निमित्त कारण, काल, उपादान कारण, प्रधान आणि नियंता पुरुषोत्तमच आहे. भक्तवत्सल भगवान समस्त जीवांवर दया केल्यामुळे, जे मिळेल त्यात संतुष्ट राहिल्यामुळे, समस्त इंद्रियांना विषयांपासून निवृत्त करून शांत केल्यामुळे शीघ्रतेने प्रसन्न होतात. पुत्रैषणादी सर्व प्रकारच्या वासना निघून गेल्यावर ज्यांचे अंतःकरण शुद्ध होते, त्या संतांच्या हृदयामध्ये त्या निरंतर वाढणाऱ्या चिंतनाने ओढून घेऊन अविनाशी श्रीहरी पटकन येतात. आणि ते तिथं जर जितकं तुमची दृढता जास्त असते, तन्मयता जास्त असते, तितके भगवान त्या हृदयात निवास करतात. भगवान स्वरूपानंदाने परिपूर्ण आहेत. त्यांना नित्य आपल्या सेवेत राहणाऱ्या लक्ष्मीजी आणि त्यांची इच्छा करणारे नरपती व देवतांची पण पर्वा नाही. एवढे असूनही ते आपल्या भक्तांच्या अधीन मात्र असतात. अहो, अशा करुणासागर श्रीहरीला कोणीही कृतज्ञ पुरुष थोड्या वेळासाठी तरी कसे सोडू शकेल? नारदांकडून सर्व उपदेश ऐकून हे प्रचेता सर्वजण भगवत धामास साधनेला लागतात आणि भगवत धामास करतात. मैत्रेय ऋषी विदुरजींना सांगतात की, विदुरजी, हा इथपर्यंत सगळा स्वयंभू मनुच्या उत्तानपाद राजाचा वंश मी तुम्हाला सांगितला. त्यांचा जो दुसरा पुत्र आहे, म्हणजे आता 3 कन्या झाल्या, देवहूती, आकुती, प्रसूती, त्या सगळ्यांचं सांगून झालं. पण त्यांचा दुसरा पुत्र जो आहे प्रियव्रत, त्याच्याबद्दल मी थोडं माहिती सांगतो, असं म्हणून मैत्रेयजी सांगतात. आणि आता पुन्हा फिरून एकदा राजा परीक्षित शुक महामुनींना प्रश्न विचारतात की, मुने, महाराज प्रियव्रत तर मोठे भगवत भक्त व आत्माराम होते. त्यांना गृहस्थाश्रमात रुची कशी झाली? निश्चितच निस्संग महापुरुषाने अशा प्रकारे गृहस्थाश्रमात अभिनिवेश होणे हे योग्यच नव्हे ना. ह्यात काही संदेह नाही की ते पवित्र कीर्ती, पुण्यकीर्ती श्रीहरीच्या चरणांचा आश्रय करून होते. पण असं असून मला प्रश्न पडतो की, हे महाराज प्रियव्रताने स्त्री, घर, पुत्रादी हे कसं काय स्वीकारलं? त्याच्यात राहून सिद्धी कशा प्राप्त करू शकले? आणि अविचल भक्ती हीच त्यांनी प्राप्त केली, हे कसं? हे मला प्रश्न पडलाय. शुकदेवजी सांगतात की, राजा, खरंय तुला पडलेला प्रश्न ठीक आहे, पण ज्यांचे चित्त पवित्र कीर्ती श्रीहरीच्या परम मधुर चरणकमलांच्या आस्वाद घेत असतं, ते ह्या छोट्या छोट्या विघ्नांनी बाधित होत नाही. कारण मन तिथं जोडलेलं राहतं. ते आपल्या कल्याणमयी मार्गास कधीही सोडत नाही. राजन, राजकुमार प्रियव्रत फार मोठे महान भगवत भक्त होते. नारदजींच्या चरणाची सेवा केल्यामुळे त्यांना सहजच परमात्म प्राप्तीचा बोध झाला होता. ते ब्रह्मसत्राची दीक्षा, निरंतर ब्रह्माभ्यासात जीवन घालवण्यासाठीचा नियम घेणारच होते. पण त्याच वेळी त्यांचे वडील स्वयंभू म्हणून त्यांना पृथ्वी पालनासाठी शास्त्रात सांगितलेला सर्वश्रेष्ठ गुणांनी पूर्णतया संपन्न पाहून योगद्वारा, म्हणजे त्यांनी सांगितलं की आता राज्य शासनासाठी राज्य शासन कर, म्हणजे राज्य सांभाळायची आज्ञा केली थोडक्यात. परंतु प्रियव्रताने अखंड समाधी योगद्वारा आपली सारी इंद्रिये क्रियांना वासुदेवाच्या चरणी समर्पण केलं होतं. म्हणून पित्याची ही आज्ञा म्हणजे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करणे हेही योग्य नव्हतं. मग आता ह्या विचाराने त्यांनी राज्याधिकार मिळवून माझे आत्मस्वरूप मी स्त्री पुत्रादी असत प्रपंचाने आच्छादित होऊन जाईल, म्हणजे आपल्याला त्याच्यात हे विघ्न येईल असं त्याच्या मनात येतं. म्हणून तो म्हणतो की, मी आता ही आज्ञा
खरंच अशी गोष्ट असते की वडिलांनी दिलेली आज्ञा पाळावी, म्हणजे शास्त्र सांगतंय. पण मला ही आज्ञा स्वीकारणं जर शक्य नसेल तर मी स्वीकारलीच नाही तुमची आज्ञा, तर काय होईल, असा म्हणजे स्वीकारू शकत नाही, मला बाधित करेल ती, असा ते विचार मांडतात. मग स्वयंभू भगवान ब्रह्माजी निरंतर ह्या गुणमय प्रकृतीच्या वृद्धीचा विचार करत असतात. ते साऱ्या संसाराच्या जीवाचा अभिप्राय जाणतात. त्यांनी ही प्रियव्रताची वृत्ती ओळखली आणि ते प्रत्यक्ष मूर्तिमान 4 वेद मरीची आदी पार्षदांसहित आकाशातून खाली उतरले. आकाशात सगळीकडे विमानांची म्हणजे खूप विमानं दिसायला लागली. थोडक्यात इंद्रादी प्रधान देवतांची पण हजर झाले आपापल्या विमानांवरनं. आणि मग ते आल्यावर त्या सगळ्यांना योग्य यथायोग्य प्रियव्रताजवळ आले. त्यांनी ज्यांनी त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश केला होता ते नारदही तिथे पोचले आणि ते म्हणाले की आता मला पित्याने अशी विचित्र आज्ञा दिली आहे, मी सगळ्यांना नमस्कार वगैरे करतात आणि मला तर त्याच्यात काही रस नाहीये, तर मी हे तर म्हणजे काय करू, असा त्यांचा प्रश्न असतो. परीक्षित नारदजींनी त्यांना त्यांची अनेक प्रकारे ब्रह्मदेवाची वगैरे सगळ्यांची पूजा कर असं त्यांना सांगतात. स्वतः नारदजी त्यांच्या चरणी लागतात आणि मग सुमधुर वचनांनी त्यांचे गुण आणि अवताराच्या वर्णन करतात. तेव्हा मग ब्रह्मदेव सांगतात की अरे बेटा, मी तुझ्याशी सत्य सिद्धांताची गोष्ट करतो, आता ऐक तू. अप्रमेय श्रीहरीबद्दल कोणत्याही प्रकारची दोषदृष्टी ठेवता कामा नये. तूच काय, पण आम्ही महादेवजी, तुझे वडील स्वयंभू म्हणू, तुझे महर्षी नारदजी, सर्वजण फक्त त्यांच्या आज्ञांचे पालन करतो. त्यांचे विधान कोणी पण देहधारी न तप, विद्या, योगबल किंवा बुद्धिबल, ना अर्थ धर्म, ना स्वतः किंवा दुसऱ्याच्या सहाय्याने टाळू शकत नाही. प्रियव्रत त्याच अव्यक्त ईश्वराने दिलेले शरीरास सर्व जीव जन्म आणि मरण, शोक दुःख, सुख दुःख या सगळ्यात म्हणजे अडकलेले असतात. वत्सा, ज्याप्रमाणे दाव्यात बांधलेला पशु माणसाचे ओझे उचलतो, त्याचप्रमाणे परमात्म्याच्या वेदवाणी रूप त्या मोठ्या दोरखंडात सत्वादी गुण, सात्विक आदी कर्म, ब्राह्मणादी वाक्यांच्या मजबूत दोराने जोखडलेले असतात व त्यांच्याच इच्छेनुसार आपण कर्म करतो, त्याद्वारेच त्यांची पूजा करत असतो. गुण व कर्मानुसार आम्हाला प्रभूंनी या योनीत टाकले आहे, ते स्वीकारून ते जशी व्यवस्था करतील त्यानुसार आम्ही म्हणजे भोग भोगत असतो किंवा जे समोर येईल ते स्वीकारत असतो. एखाद्या आंधळ्याने एखाद्या डोळस माणसाला धरून जावं तसं आम्ही देवाला धरून जातो. मुक्त पुरुष पण प्रारब्ध भोग भोगत भगवत इच्छेनुसार शरीर धारण करत असतो. जो पुरुष इंद्रियांना वश आहे तो वनात भटकत राहिला तरी त्यास जन्म मरणाचे भय वाटतेच. ज्यांना 6 शत्रू जिंकायचे आहेत त्यांनी प्रथम घरात राहूनच त्यांचा अत्यंत निरोध करत वश करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे विकाराचे जे 6 विकार सांगतात, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे सगळे तुम्ही किल्ल्यात सुरक्षित राहून लढणारा राजा प्रबळ शत्रूंना जिंकतो. तू जरी कमलनाथ भगवंताच्या चरणकमलाचा कळीरूपी किल्ल्यात राहून 6 शत्रू जिंकून घेतले असतील तरी पण त्या पुराण पुरुषाने दिलेल्या भोगांना भोग, नंतर निस्संग होऊन आत्मस्वरूपात स्थित हो. शुकदेवजी म्हणतात, जेव्हा त्रिलोकीचे गुरु प्रत्यक्ष ब्रह्माजी असा त्यांना उपदेश करतात तेव्हा परम भागवत प्रियव्रताने लहान असल्यामुळे नम्रतेने डोके खाली घालून नमस्कार केला आणि जशी आपली आज्ञा असं म्हणून ते स्वीकार केला, ती शिरोधार्य मानली. स्वयंभू म्हणून प्रसन्न होऊन ब्रह्माजींची पूजा केली. नंतर विधिवत मन व वाणीने अविषय असा आपला आश्रय सर्व व्यवहारातीत परब्रह्माचे चिंतन करत ते आपल्या लोकी ब्रह्मदेव निघून गेले. आणि अशा प्रकारे
त्याची इच्छा आहे का नाही हा विषय डोक्यात न घेता त्यांनी विवाह केला. आणि म्हणजे पुढं पृथ्वीपती महाराज प्रियव्रत भगवंताच्या इच्छेने राज्य शासन कार्यासाठी नियुक्त झाले. संपूर्ण जगताला बंधनातून सोडण्यात अत्यंत समर्थ येते. त्या आदिपुरुष श्री भगवंताच्या चरणयुगलांचे निरंतर ध्यान करत राहण्यामुळे जरी रागादी सर्व मळ नष्ट झाले होते तरी त्यांचे हृदय पण अत्यंत शुद्ध होते. ते मोठ्यांचा मान ठेवण्यासाठी पृथ्वीचे शासन करू लागले. त्यानंतर त्यांनी प्रजापती विश्वकर्म्याची मुलगी बर्हिष्मतीशी विवाह केला. त्यांना 10 पुत्र झाले. ते त्यांच्याच प्रमाणे शीलवान, गुणी, रूपवान, पराक्रमी होते. त्यांना छोटी ऊर्जस्वती नावाची कन्या होती. मुलांची नावे अग्निद्र, इद्मजीव, यज्ञबाहू, महावीर, हिरण्यरेता, धृतपृष्ठ, सवन, मेधातिथी, वितिहोत्र, कवी. ही सर्व नावे अग्नीची पण आहेत. यांच्यात कवी, महावीर आणि सवन हे तिघे नैष्ठिक ब्रह्मचारी झाले. त्यांनी बालपणापासूनच आत्मविद्येचा अभ्यास करून शेवटी त्यांनी संन्यास स्वीकारला. पण ह्या निवृत्तीपरायण महर्षींनी मात्र संन्यास आश्रमात राहून समस्त जीवांचे अधिष्ठान आणि भवबंधनाने भिलेल्या लोकांना आश्रय देणारे भगवान वासुदेवांच्या परमसुंदर चरणारविंदाचे निरंतर चिंतन केले. त्यापासून प्राप्त झालेल्या अखंड भक्तियोगाने त्यांचे अंतःकरण शुद्ध झाले आणि भगवंताचा थोडाफार त्यांच्यात आविर्भाव झाला. तेव्हा देहादी उपाधींची निवृत्ती झाल्यामुळे त्यांच्या आत्म्याची संपूर्ण जीवाचे आत्मबुध परमात्म्यात एकात्मता झाली, म्हणजे तादात्म्य पावले. महाराज प्रियव्रतांना दुसऱ्या पत्नीपासून उत्तम, तामस व रैवत ही मुले झाली. आपल्या नावाच्या मन्वंतरामध्ये सुद्धा अधिपती झाले. हे कवी आदी 3 पुत्र निवृत्तीपरायण झाल्यावर राजा प्रियव्रताने 11 अब्ज वर्षपर्यंत वास्तव्य केले. अर्थात हे आकडेवारी सगळी इतकी विलक्षण आहे. 36,000, हजारो, 10,000 वर्ष तप केलं आणि ध्रुवाने 36,000 वर्ष राज्य केलं आणि आता याने अब्ज वर्षपर्यंत पृथ्वीचं शासन केलं. म्हणजे आपल्या अवाक्याच्या बाहेरचे हे सगळे आकडे आहेत. आपण 100 म्हणजे खूप काहीतरी असं समजतो. पुरुषार्थमयी वीर्यशालिनी भुजांनी धनुष्याची दोरी ओढून टनत्कार करत होते. तेव्हा सर्व धर्मद्रोही कुठे लपत त्यांचा पत्ता लागत नव्हता. प्राणप्रिया बर्हिष्मतीचे दिवसेंदिवस वाढणाऱ्या अमोद प्रमोद अभ्युदनादी क्रीडांमुळे तिच्या म्हणजे स्त्री जनोजित योनीमध्ये काही नावं भागवतामध्ये तिच्या गर्भातून उत्पत्ती झाली असं न म्हणता त्यांनी असे काही शब्द वापरून सांगितले. तिच्या उत्पत्ती तर झाली पण तिच्या स्त्रीपणामुळं त्याला साजेसे हावभाव लज्जेने संकोचाने म्हणजे आपलं प्रियव्रताला विवेकहीन करून आपल्या नादी लावलं आणि मग नंतर तिच्यात आसक्त झाला. मग त्याच्यापासून पुत्रप्राप्ती झाली. नंतर त्यांनी असे पाहिले की भगवान सूर्यदेव सुमेरची परिक्रमा करून लोकांपर्यंत पृथ्वीच्या जेवढ्या भागातून जात होते त्यातील अर्धाच प्रकाशात राहतो आणि अर्ध्यात अंधकार पसरायचा. हे त्यांना काही आवडलं नाही. म्हणून त्यांनी संकल्प केला की मी रात्र ही दिवस बनवेल. म्हणजे रात्र अंधार आवडतच नव्हता त्यांना, म्हणून ते म्हणले की मी रात्रीलाही दिवस करतो. सूर्याप्रमाणे वेगवान एक ज्योतिर्मयी रथावर बसून दुसऱ्या सूर्याप्रमाणे ते त्याच्या मागून पृथ्वीच्या 7 परिक्रमा त्यांनी केल्या आणि भगवत उपासनेमुळे त्यांचा अलौकिक प्रभाव वाढत राहिला. त्यावेळी त्यांच्या रथाच्या चाकांमुळे जे वण पडले, खड्डे पडले ते 7 समुद्र झाले. आता त्यामुळे पृथ्वीवर 7 द्वीपे झाली. त्यांची नावे क्रमशः जम्बू प्लक्ष, आपल्याकडं आपण संकल्पात जम्बूद्वीपे म्हणत असतो,
कोणत्याही पूजेच्या आधी, सत्यनारायणाच्या वगैरे पूजेच्या आधी ते म्हणतात. त्याच्यात ते नाव येतं जंबू, लक्ष, श्वाल्मादी, कुश, कौंच, शक, पुष्कर ही द्वीपे आहेत. यात पहिल्यापेक्षा पुढील द्वीपाचा परिघ मोठा आहे, दुप्पट आहे, आणि हे समुद्राच्या बाहेरच्या भागात पृथ्वीच्या चारी बाजूंनी पसरलेले आहेत. 7 समुद्र जे म्हणतात त्याच्यात नुसते खारट पाण्याचे नाही, हे इथं दिलेले हे सगळं अलौकिकच आहे. आपल्याला माहिती नाही, आपण तिथपर्यंत पोचत नाही, म्हणजे ते असत्य आहे असं निश्चित नाही. आपण 100% विश्वासाने भागवत वाचूया. त्याच्यात त्यांनी सांगितलंय जे समुद्र 7 आहेत ते खारट पाणी, उसाचा रस, दारू, तूप, दूध आणि आंबट गोड पाण्याने भरलेले आहे. हे 7 द्वीपांच्या दराश्रमांचे आहेत, म्हणजे दऱ्यांप्रमाणे आहेत. परिणामी आपल्या आतल्या द्वीपाप्रमाणे आहेत. यातील एक एक वेगळा वेगळा 7ही द्वीपांना बाहेरून घेरून स्थित आहे. बर्हिष्मती पती महाराज प्रियव्रताने आपली धाकटी मुले म्हणजे अग्निद्र, इद्मजिह्व, यज्ञबाहू, धृतपुष्प, वितिहोत्र, मेधातिथी या प्रत्येकाला क्रमशः या जम्बू आदी द्वीपात राजा बनवून टाकलं. त्यांनी आपली कन्या ऊर्जसतीचा विवाह शुक्राचार्यांबरोबर केला, म्हणून ते ऊर्जसती ही देवयानीची आई म्हणतात. शुकाचार्य वेगळे, शुकाचार्य हे व्यासांचे सुपुत्र, आणि शुक्राचार्य दैत्यांचे गुरु, त्यांची ही पत्नी झाली, प्रियव्रताची कन्या. तिने देवयानीला जन्म दिला. त्याला एकच कन्या होती. राजन, त्यांनी भगवत चरणारविंदांच्या रजप्रभावाने तहान, भूक, शोक, मोह, जरा, मरण ह्या 6 गुणांना अथवा मनासहित 6 इंद्रियांना जिंकलं. त्या भगवत भक्तांचा असा पुरुषार्थ होणे काही आश्चर्याची गोष्ट नाहीये. कारण हे सर्व वर्ण बहिष्कृत चांडाळ आदी नीच योनीचे पुरुष पण भगवंताच्या नावाचा केवळ उच्चारण करून सर्वश्रेष्ठ ब्रह्मपदाला प्राप्त होतात. म्हणून ते सांगितलं जातं की जन्मावर ब्राह्मणत्व नाही, ते कर्मावर आहे. गुणकर्म विभागयो हो. आणि आजकाल ते इतकं द्वेष निर्माण करण्यात आलेला आहे, काहीतरी जातीचा उल्लेख करून घेऊन. हे खूप चुकीचं आहे. आपल्या ह्याच्यात एक डिग्री आहे ब्राह्मण ही, आणि त्या डिग्रीनुसार आपण जन्मावर काय, आजचे 70-80% ब्राह्मण मद्यपान करणारे, म्हणजे खूप खूप भक्षण करणारे आहेत. मग त्यांना ब्राह्मण म्हणायचं का? ती ग्रेड कशी आहे? त्यांनी सदैव सत्य बोललं पाहिजे. इथं हेच त्यांनी सांगितलंय की फक्त भगवत नामस्मरण करून चांडाळ आदी जे होते ते सुद्धा उच्च झाले. याचाच अर्थ ते गुणकर्मावरच अवलंबून आहे. याचा आपण विचार करू. आता प्रियव्रताचं बाकीचं चरित्र याचा उद्या अभ्यास करू. नमस्कार. आतापर्यंत झालेली ही कथा 24व्या दिवसाची. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्व भाषा,
परिपूरिताभिलाषा श्वसितीव देव भाषा तां पालयस्व भगवन् आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्धवेषा अधुना लवावशेषा तामाश्रयस्व भगवन् करुणानिधे प्रभो नो देशे स्वतन्त्रताया प्राचीन सभ्यताया समयं समर्गताया पुनरानयस्व भगवन् करुणानिधे प्रभो नो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन्। गोपाल कृष्ण भगवान की जय। देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय। परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।